मी ऋषी देसाई सीएम मला तुमच्याशी बोलायचं या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज हा मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि त्या निमित्तानं संपूर्ण राजकारण्यांपर्यंत नेण्याचा आमचा हा सगळा प्रामाणिक प्रयत्न असतो। वेगवेगळे विषय आणि या विषयातनं मिळणारी दखल अर्थात ती देखील प्रशासन पातळीवरची ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते। आज असाच एक विषय आम्ही घेऊन आलोय। राज्यात एकीकडे ही एका निवडणुकीनंतर दुसऱ्या निवडणुकीची लगबग सुरू असते, तर त्याच वेळी देशात रोजगारासाठी सुरू असलेला आगडोम आज सगळ्यांच्या नजरेत भरणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काही प्रश्न आहेत। राज्यात निवडणुकीचं वादळ वाहते, कित्येक निवडणुका येतात आणि जातात, परंतु निवडून येणारा उमेदवार हा कसा असतो हे त्या मतदाराला सुद्धा माहीत नसतं। मोठ्या अपेक्षा ठेवून मतदार राजा उमेदवाराला मतदान करतो, मात्र निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे अपेक्षाभंग करतात। काही दिवसांवर महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। या जागेसाठी उमेदवारांना उमेदवारी देताना तो उमेदवार कसा असावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी कोणाला उमेदवारी द्यावी आणि त्या उमेदवाराला मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय सूचना द्यायला हव्यात, यासाठी ही प्रामाणिक प्रयत्न आहे। राज्यात निवडणुकीची लगबग वाढली आहे, तुमचा उमेदवार कसा हवा याच संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत औरंगाबादहून सचिन बडे जोडले जातील, पुण्याहून अमोल धर्माधिकारी, अकोल्याहून अमोल नांदुरकर, नवी मुंबईहून हर्षल भदाणे आणि अंबरनाथहून मयुरेश जाधव असे वेगवेगळे प्रतिनिधी जोडले जाणार आहेत। सुरुवातीला मी जातोय अर्थात पुण्याला अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जात आहेत। अमोल, लोकप्रतिनिधी कसे असावेत याची काही मानकं आहेत। खरं तर एकत्र भेटणारे, मिसळीच्या निमित्तानं गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी यापेक्षाही निवडणुकीत काय कामगिरी बजावत आहेत, कारण याच पुण्यामध्ये एकीकडे घरं तुटली जातात, पहिल्याच पावसात पाणी घुसलं जातं आणि पुणे आमचंच असं दावं करणारेही राजकारण असतं। काय अपेक्षा आहेत लोकांच्या आपल्या लोकप्रतिनिधींकडनं? अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत जे काही उमेदवार उभे असतात त्या उमेदवारांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा या भरपूर असतात। जाहीरनामे जाहीर केले जातात, मात्र त्या गोष्टी खरंच पाळल्या जातात का नाही हा देखील एक प्रश्न आहे। निवडणुका जवळ आल्या की एक आश्वासन देण्याची जी रेलचेल असते ती सुरू झालेली असते, मात्र सर्वसामान्य नागरिकांना जो उमेदवार असतो तो कसा हवाय हे आपण जाणून घेणार आहोत। पुण्यातले काही नागरिक आपल्यासोबत आहेत। आता महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागातील प्रतिनिधी कशा पद्धतीचा असावा? कारण की आता आपण पाहतोय अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे देखील उमेदवार हे उभे राहतात आणि ते जिंकूनही येतात। मी भाऊसाहेब नवल पाटील, मी वारजे भागात राहतो पुण्याला। तर उमेदवार हा प्रत्येक पक्षाला माझी विनंती अशी राहील की उमेदवार हा सुशिक्षित असावा आणि त्याला आहे ना लोकांना वेळ देण्याला टाईम असावा। नाही तर काही उमेदवार असे असतात त्यांना महानगरपालिकाच्या योजना असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, त्यांना स्वतःला त्या योजना माहीत राहत नाही आणि मग काही लोक काय करतात त्यांच्या मिसेसला उभं करतात आणि ते स्वतः त्यांना बजेट टाकायला अधिकार राहत नाही। तर उमेदवार पक्षाने, प्रत्येक पक्षाला विनंती राहील हा उमेदवार हा एकदम सुशिक्षित दिला पाहिजे, हीच मला काय वाटतं विनंती राहील। सर्वप्रथम तर मी तुमच्या लोकशाही चॅनलचा आभार मानतो की त्यांनी ह्या विषयावर बोलायला आपल्या तरुणासारख्यांना संधी दिली। आता उमेदवार म्हणायचं तर मागच्या पंचवार्षिकला जे मोदी लाटेत निवडून आले तर आम्हाला काही दिसलेच नाहीत। तर माझी सर्व पक्षांना अशी विनंती आहे की जो जनतेमध्ये मिसळणारा आणि जनतेचे 24 तास कामं करणारा असा उमेदवार पक्षाने कोणत्याही पक्षाला त्यांनी द्यावा। आता आपण पाहतोय आपल्या पुणे सारख्या शहरामध्ये देखील असे अनेक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, आमदार आहेत, खालच्या नगरपंचायतीचे जे नगरसेवक आहेत त्यांची देखील काहीशी गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती आहे। नगरसेवक जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा पक्षाकडूनच या सगळ्याची खातरजमा करायला हवी, कारण की भविष्यामध्ये जेव्हा आपले ते प्रतिनिधी म्हणून निवडून येतात तेव्हा आपल्यालाच काही समस्यांना देखील तोंड द्यावं लागतं आणि त्याकडे ते दुर्लक्ष देखील करतात। तुम्हाला काय वाटतं कसा असावा तुमचा प्रतिनिधी? आमचं एवढंच म्हणणं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यावर उमेदवार नको आहे, कारण ते काय त्याच्या गुन्हेगारीच्या जवळावरती आणि पैशाच्या बळावरती ते निवडून येतात। उमेदवार असा असावा की तो जनतेची सेवा करणारा असावा, की जनतेची त्याला प्रत्येक अडीअडचण माहीत असावी आणि तो कायम जनतेची सेवा करणारा असावा। किंवा एखाद्या उमेदवार जर पैशाने श्रीमंत असेल म्हणून पक्षाने त्याला तिकीट देऊ नये, त्यानं त्याची पार्श्वभूमी तपासावी की त्याची पार्श्वभूमी काय आहे, जनतेशी किती कॉन्टॅक्ट आहेत, जनतेशी त्याची नाळ जोडलेली गेलेली आहे की नाही आहे, त्याला ज्या काही सरकारी योजना असतात, समजा घरकुल योजना असेल किंवा काही पंचवार्षिक योजना असतील त्या संदर्भात त्याला माहिती असावी, ज्ञान असावं, किंवा जेणेकरून तो जनतेची सेवा करेल आणि गोरगरिबांचे सगळ्यात महत्त्वाचं अडीअडचणी सोडवणार असला पाहिजे। की नुसताच गुन्हेगार आहे आणि पैशाने श्रीमंत आहे, मग ते लोक काय करतात पैशाजीवरती निवडून येतात आणि 5 वर्ष फिरकूनही बघत नाहीत, लोकांकडे येतही नाही काही नाही आणि लोकांना म्हणतात आम्ही पैसे दिले तुम्हाला निवडून आलोय
आमच्याकडे यायचं नाही. आणि लोकांची चुकी आहे की त्यांनी जे पैसे वाटतात त्यांच्याकडे पैसे घेतात आणि गप्प बसतात, दारू पितात, मटण खातात. त्याला काय अर्थ नाही ना. ह्या लोकांची चुकी आहे की त्यांनी अशा उमेदवारांपासून सावध राहिलं पाहिजे. आणि जो सच्चा कार्यकर्ता आहे, खराखुरा तो उमेदवार आहे, सुशिक्षित आहे, शिकलेला आहे, त्याला सर्व समाजाची जाण आहे. ग्राउंड लेवलला जो काम करतो त्याला उमेदवारी द्यावी अशी एक सर्वसामान्य इच्छा आहे. तुम्ही तर मनसेचे दिसताय, काय तुमच्या पक्षामधून नेमकी कशा पद्धतीने उमेदवारी दिली जावी असं तुम्हाला वाटतं? राजसाहेब हे केवळ फक्त देशाचा नव्हे, महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा विचार करणारे नेते आहेत. आणि राजसाहेबांनी ज्या प्रकारे आता 2 महिन्यापूर्वी जे आजांविरुद्ध जे आंदोलन घेतलं, तो सामाजिक विषय घेतला आणि त्यातून लोकांना त्यांनी एक पत्रक आम्हाला वाटण्यासाठी मनसे प्रत्येक घरोघरी हे पत्रक द्यावं आणि त्या पत्राच्या माध्यमातून लोकांनाही समजेल की राजसाहेबांनी जी भूमिका मांडली आहे ती लोकांना डिस्टर्ब होत होतं त्या भोंग्यांच्या आवाजानं किंवा काय. आणि राजसाहेब जे उमेदवार देतील ते सुशिक्षित असतील, लोकांच्या प्रश्नासाठी ते कटिबद्ध असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही योजना असतात महानगरपालिकेच्या त्या सार्वजनिक ठिकाणी जास्तीत जास्त त्याचा वापर व्हावा त्या योजनांचा. आणि शहराच्या दृष्टीनं किंवा आपल्या वाढत्या शहराच्या लोकसंख्येमुळं त्या प्रश्नांची जाण असताना तुम्ही पक्षीय भूमिका मांडलेली आहे, मात्र हे सगळे बाकीचे आहेत ते सर्वसामान्य नागरिक आहेत आणि त्यामुळे पंचवार्षिकमध्ये ज्या ज्या समस्या त्यांना भेडसावतात त्या इतर लोकप्रतिनिधींकडून भेडसावू नये असा एक सक्षम नक्कीच. लोकप्रतिनिधी आमच्याकडून निवडला जावा अशा प्रकारची भावना त्यांची आहे. आणि पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे उमेदवार हे आपापल्या भागामध्ये दिले जावेत अशा प्रकारची एक मागणीही या सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. ऋषी, नक्कीच एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं मंथन होणं आणि तेही जनतेच्या मनात मंथन होणं हे जास्त गरजेचं आहे, एवढं मात्र नक्की. आपण या विषयावर आणखीनही बोलणार आहोत. आपण थेट नवी मुंबईला जाऊया. हर्षल भदाणे आपल्यासोबत जोडले जात आहेत. हर्षल, खरं तर जिथं मोठमोठी माणसं राहतात, मोठमोठे व्यक्तित्व राहतात, अशा नवी मुंबईचा नवा चेहरा आहे मात्र एका बकाल राजकारणात गुंतलाय असं आता अवघं महाराष्ट्राचं राजकारण म्हणतंय. कसा लोकप्रतिनिधी असावा, नवी मुंबईकर काय म्हणतायत? कसा लोकप्रतिनिधी असावा याबाबतच काही मंडळी आपल्यासोबत आहेत. ऋषी, जर पाहायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिका असेल, पनवेल महानगरपालिका असेल, या येऊ घातलेल्या आहेत. आणि अशामध्ये लोकांच्या नेमकं काय म्हणणं आहे, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. मागचा जर 5 वर्षाचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर या 5 वर्षांमध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे. थेट नागरिकांची मतं, नागरिकांच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल, काय नाव तुमचं? माझं नाव सुमित्रा चव्हाण. मॅडम, काय सांगाल, नेमका तुम्हाला उमेदवार कसा हवाय, काय तुमचं म्हणणं आहे? आमचा लोकप्रतिनिधी नगरसेवक हा एक सुशिक्षित असावा. त्यांनी जो लोकप्रतिनिधी निवडून देतात तर त्यांनीच ती निवडणूक लढवावी. त्याच्या असलेल्या घरच्या कुटुंबियांकडून ती निवडणूक लढवू नये हा पहिला प्रश्न आहे, पहिला माझा आहे. दुसरी गोष्ट, त्याने सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळावं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्या, हे एक दुसरं मत आहे. आज आमच्या घरकुलमध्ये जवळजवळ 2-3 महिन्यापासून जो पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नाही आहे. तरी आम्ही आमच्या घरकुलमधले जे काही रहिवासी आहोत ते एकत्र येऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच्यामध्ये काही राजकीय पक्ष येऊन सुद्धा आमच्यामध्ये ढवळाढवळ करतायत आणि आमच्यामध्ये ती एक बाधा आणतात. आम्ही हा अगदी मनापासून प्रयत्न करतोय की आम्हाला जास्तीत जास्त पाणी मिळावं, लोकांच्या अडीअडचणी सोडवाव्या. पण इथे आजपर्यंत नाही, तुमचं एकूणच म्हणणं असं आहे की ज्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मात्र तुमच्याकडे पाठ फिरवली आहे. हो, नक्कीच. आता इथे 4 नगरसेवक आहे, 1 नगरसेवक मध्ये आधीमध्ये येतो, पण अजून जे 2 अजून नगरसेवक आहेत त्यांनी 5 वर्षामध्ये इथे डुंकूनही बघितलेलं नाही. म्हणजे नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देणारा उमेदवार लोकप्रतिनिधी या ठिकाणी द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब, काय सांगाल, तुमचं एकूणच काय म्हणणं, तुमचं नाव काय? माझं नाव अशोक किशन गिरमकर. मी स्थानिक घरकुलमधील रहिवासी आहे. सर्वप्रथम मी लोकशाही चॅनेलचे मनापासून आभार मानतो आणि प्रतिनिधी हर्षल भदाणे पाटील साहेब यांचे आभार मानतो. ह्या ज्या इलेक्शन जे येतात महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, याच्यासाठी नगरसेवक जो आपण निवडून देतो तो स्थानिक असला पाहिजे. त्याला प्रश्नांची जाण असली पाहिजे, समाजाशी निगडीत त्याचे प्रश्न असले पाहिजे, समाजात उठणारा बसणारा असला पाहिजे. कारण की ज्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेमधून जो नगरसेवक निवडून जातो की मूलभूत गरजा, स्थानिक लोकांच्या काय गरजा आहे
पाणी, गटर हे ज्या मूलभूत गरजा तरी तुम्ही हे केल्या पाहिजे, सोडवल्या पाहिजे. मेन जनतेची अपेक्षा आहे की बा तुम्ही आमच्यामधून आम्ही तुम्हाला निवडून दिलेले, मतदार राजाने तुम्हाला जर निवडून दिलेलं आहे तर तुमचं कर्तव्य पहिलं जमतं ते जनतेला काय सुखसुविधा दिल्या पाहिजे. गेली 5 वर्ष आपण जर बघत असाल तर आज 5 वर्षात काय सत्ताधाऱ्यांनी काम केले? काहीच काम नाही केलेलं. त्याच्यामुळे जर आपला साधा स्वतः पाण्याचा प्रश्न जर हे मिटू शकत नसेल तर बाकीच्या आपण यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? अगदी बरोबर आहे. पाणी प्रश्न तितकाच गंभीर आहे. आपल्यासोबत काही मंडळी सुद्धा आहे, त्यांच्याशी सोबत सुद्धा बातचीत करून घ्या. सर काय सांगाल, अगदी थोडक्यात बरीच मंडळी त्यांच्याकडून मतं जाणून घ्यायची, थोडक्यात काय सांगाल, कसा उमेदवार पाहिजे? आपला उमेदवार असं नगरसेवक असो किंवा ग्रामपंचायत असो किंवा आमदार किंवा खासदार असो, असा उमेदवार असावा की आपल्या ज्या लोकांच्या ज्या समस्या जाणणारा असावा और त्याला लोकांची माहिती असावी, लोकांमध्ये तो मिसळून काम केलेला असावा आणि जे आपले जे घरकुल असो किंवा इतर कुठलीही समाजकार्य किंवा लोकांच्या ज्या आहेत पाणी, मूलभूत सुविधा, रस्ता, पाणी, गटार ह्यांचं त्याला जाण असली पाहिजे काम करण्याची. असा उमेदवार आपल्या ज्यामध्ये मुख्यमंत्री महोदय यांनी द्यावा अशी आमची विनंती आहे. नक्कीच. सर काय सांगाल, अगदी थोडक्यात कसा उमेदवार हवा आहे? नक्कीच. खरं तर हा छोटा प्रश्न नाही आहे. महामानव बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार प्रत्येक नागरिक निभावत असतो आणि मला वाटतं घरकुलमध्ये अतिशय उच्च शिक्षित घरकुलकडे पाहण्याचा जो लोकांचा जो दृष्टिकोन आहे तर त्यांना मी एक चपराक मारू शकतो की आमच्या घरकुलमध्ये अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत, पत्रकार आहेत, पोलीस आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, अनेक उद्योगामध्ये काम करणारे लोक आहेत आणि नक्कीच आपल्या प्रभागाचा विकास करणारा लोकप्रतिनिधी हवा. हे साहजिकच प्रत्येकाला हवा असतं. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक येत आहेत आणि आम्ही नक्कीच आणि आमचे घरकुलवासी नक्की जो आमच्या प्रभागाच्या किंवा घरकुलच्या सर्वांगीण विकासासाठी जो लढेल, झटेल आणि तो धावून येईल असा नक्कीच आम्ही लोकप्रतिनिधी. अगदी जो जनतेचा विचार करेल, जनतेचा प्रश्न जो सोडवेल त्यालाच उमेदवार निवडून देईल. सर अगदी थोडक्यात काय सांगाल, काय एकूणच तुमचं म्हणणं आहे, कसा उमेदवार तुम्हाला हवा आहे? उमेदवार मुळात हा तुमच्या आमच्यामधला सर्वांमधला असावा आणि उमेदवार असताना आपण त्यांची जी फायनान्शियल बॅकग्राऊंड ही मुळात मुख्यमंत्री महोदय आपण तपासून बघायला पाहिजे. कारण असं काय होतंय की तुमच्याकडे किती पैसे आहेत याच्यावर उमेदवारी ठरते आणि मग असं असेल तर मग तो पैसेवाला येऊन तो त्याचा दुरुपयोग करतो. आपल्याला एक गोष्ट विशेष करून या ठिकाणी असं सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की उमेदवार काय करतात, पाण्याचे किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट करतात म्हणजे काय तर 5 वर्ष ढुंकून बघत नाहीत आणि नंतर शेवटचे जे 2-4 महिन्यात त्या 2-4 महिन्यात मग पाण्याचा प्रॉब्लेम असेल, इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम असेल, स्वच्छतेचा प्रॉब्लेम असेल, असे प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि मग त्यांचा दरबार भरून मग तुमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो अशी आश्वासनं देतात. तर उमेदवार हा संपूर्णपणे संवेदना असलेला माणूस असायला हवा, तो तुमच्या आमच्यातला हवा आणि मला असं वाटतं यानंतर आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, आपण त्यांचे अकाउंट चेक करूनच उमेदवारी द्यावी. तो सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्यच असायला हवा, सर्वसामान्य उमेदवार असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. मॅडम अगदी थोडक्यात काय सांगाल, काय तुमचं म्हणणं आहे, कसा उमेदवार तुम्हाला हवा आहे? आम्हाला आमचा आता सध्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, गटारे हे सगळं व्यवस्थित पाहिजे पहिली गोष्ट. आणि आम्हाला आता सध्या पाणी येत नाहीये, तरी आता जे नगरसेवक आहेत ते सरळ लाईव्हवर येतात आणि सरळ सांगतात पाण्याचा प्रश्न मी सोडवलाय, आमच्याकडे तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम आहेत ते. पण तुम्ही आमच्या इथे राहता, जर आपल्या नागरिकांना तुम्ही मतदान जेव्हा मतदान असतं तेव्हा आमच्याकडे तुम्ही येता, तेव्हा आम्ही तुम्हाला आमचा हक्क आहे तो आम्ही तुम्हाला देतो. मग आमच्या समस्या आहेत त्या जर तुम्हाला समजत नसतील तर मग तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून देण्याची आमची आता जो नगरसेवक आहे त्याच्याबद्दल तर चूक झाली, पण इथून पुढं आम्हाला आमच्या समस्या सोडवणारा नगरसेवक हवा. नक्कीच ऋषी, जर पाहिलं तर लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला खरं तर समजतात की जो आमचे प्रश्न, जो मूलभूत गरजा, ज्या समस्या निवारण करेल असा उमेदवार पाहिजे. या लोकांसोबत बोलल्यानंतर एक मात्र समजलेलं आहे की मागच्या काही काळामध्ये ज्यांना मतदान दिलंय, ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी मात्र पाठ दाखवलेली आहे आणि लोक जे आहेत हे नाराज आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. ऋषी, नक्कीच ही नाराजी आपल्या हक्कासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजाच्या विकासासाठी असण्याची गरज आहे आणि त्यासाठी योग्य लोकप्रतिनिधींची निवड हीच सगळ्यात मोठी कटाक्षाची मागणी असणार आहे. धन्यवाद हर्षल या सगळ्या माहितीबद्दल. अंबरनाथला जाऊया. मयुरेश जाधव आपल्यासोबत जोडले जातात. मयुरेश, अनेक अपेक्षा असतात राजकारण्यांकडनं, लोकप्रतिनिधींकडनं, पण एकदा विजयाचा गुलाल लागला की पुढची 5 वर्ष काहीच नसतं आणि एक पश्चातापाची वेळ येते. काय सांगाल, कसे लोकप्रतिनिधी हवेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे, काय साकडं सांगाल? नक्कीच ऋषी, जर आपण बघितलं आगामी निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार हा तयारी करत असतो, मात्र काही स्थानिकांचा देखील आरोप आहे ज्या उमेदवाराला आम्ही निवडून दिलं असतो त्या ठिकाणी तो 5 वर्ष ढुंकून सुद्धा बघत नाही. अंबरनाथ, बदलापूर किंवा उल्हासनगरची महापालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूरची नगरपालिका ह्यामध्ये जर बघितलं पाण्याचे काही ठिकाणी पाण्याचे जे प्रॉब्लेम आहेत, ज्या समस्या आहेत त्या देखील अजून सुटल्या नाहीत. त्यामुळे इकडच्या स्थानिकांना
असा लोकप्रतिनिधी किंवा असा उमेदवार हवा की तो लोकांचे प्रश्न किंवा लोकांच्या समस्या हे सोडवल्या पाहिजे. ज्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ तो उमेदवार एक कुटुंबासारखं त्यांनी पाहावं असा उमेदवार आम्हाला हवा, असा प्रत्येक आता स्थानिक किंवा नागरिकांची मागणी आहे. आणि ह्याच संबंधात आपण बोलण्यासाठी काही स्थानिक देखील आहेत आणि कॅप्टन आशिष दामले सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत बघितलं तर आगामी निवडणुका जवळ येत आहे. प्रत्येक उमेदवार हा इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने तयारी करतात. मात्र नागरिकांच्या ज्या मनात ज्या प्रश्न असतात किंवा त्या समस्या त्या देखील अजूनपर्यंत सुटत नाही आहे. कसा उमेदवार दिला पाहिजे, काय आपली भूमिका असणार आहे? खरं म्हणजे कुठलाही उमेदवार असेल त्याच्याकडे डेव्हलपमेंटचं एक विजन हवं. त्याला माहिती पाहिजे की आपल्याला प्लॅन ऑफ ॲक्शन पुढच्या 5 वर्षाचं आपलं काय असणार आहे. जसं आपण म्हटलात तसं लोकांना आता अपेक्षित आहे की लोकांसाठी धावून जाणारा उमेदवार किंवा त्यांच्या मनात जे काही गोष्टी असतील की आपल्या प्रभागात हा विकास व्हावा, आपल्या शहरात अशा पद्धतीने डेव्हलपमेंट व्हावी, त्या पूर्ण करणारा. म्हणजे एक जेव्हा आपण शहर घडत असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूर हे एक झपाट्याने वाढणारं शहर आहे. आपण सारखा उल्लेख केला जातो की 4थी मुंबई म्हणून आपण बदलापूरकडे पाहतो. आणि अशाच शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एखाद्या उमेदवाराकडे तसं विजन हवं. त्याला माहिती पाहिजे की आपल्या शहरात कुठली कमतरता आहे आणि त्याच्यासाठी आपण काय पावलं टाकू शकतो. उदाहरण जर घेतलं तर अनेक वर्ष अशा काही समस्या आहेत ज्या प्रलंबित आहेत. दरवर्षी पूर आला की शनीनगरच्या परिसरात पाणी जमतं. अगदी लोकांची घरं जाऊन नुकसान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिकांचं होतं. रस्त्याचे प्रश्न असतील. आता सर्वांना माहिती आहे बारवी धरण बदलापूरच्या एवढ्याच जवळ असून बदलापूर शहराला अनेक ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध नाही. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ज्या सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या गरजा असतात की आपल्या जो कोण उमेदवार असेल त्यांनी आपल्या टचमध्ये राहावं, आपण म्हटल्या त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला कुटुंब म्हणून आपल्याकडे पाहावं, या सगळ्या अपेक्षा असतात. त्याचबरोबर मला असं वाटतं की नवीन चेहऱ्यांना कुठेतरी संधी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने दिले गेले पाहिजेत. आपण पाहिलं की काही उमेदवार 15-15, 20-20 वर्ष त्या ठिकाणी आहेत. जर एखाद्याचं काम त्या पद्धतीने असेल तर त्याला पुन्हा उभं राहण्याची संधी मिळालीच पाहिजे. परंतु एखाद्याचं काम नसेल तरीसुद्धा फक्त आपण जे मसल पॉलिटिक्स म्हणतो त्याच्यावर त्यांनी निवडून यावं आणि शहराच्या दृष्टीने काहीच करावं नाही, हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे. म्हणून मला असं वाटतं की सुशिक्षित उमेदवार दिले पाहिजेत, नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि जे काही ज्यांच्याकडे विकासाचं डेव्हलपमेंटचं मॉडेल डोक्यात असेल, जसं आदरणीय पवारसाहेब नेहमी सांगतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच कुठेतरी दगडावर पाय ठेवून ह्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं आजच्या तरुणाईला हे सगळं कळतं. जे काही जुन्या पद्धतीचं राजकारण होतं तसं आता उरलेलं नाही. बदलापूर हे झपाट्याने डेव्हलप होतं आहे आणि निश्चितपणे अशा विजन असलेल्या उमेदवाराची गरज आहे. सर, तुम्ही काय सांगाल, कसा उमेदवार हवा आहे? कारण की आगामी निवडणुका जवळ येते. कसा उमेदवार तुम्हाला हवा आहे? काय तुमच्या मागण्या असं कसा उमेदवार हवा आहे? लोकांच्या ज्या काही गरजा असतात, छोट्या मोठ्या गरजा असतात, लोकांना वेळ प्रसंगी उपयोगी आणि लोकांसाठी धावून जाणारा एक उमेदवार हवा असतो. आणि लोकांना डेव्हलपमेंटच्या बाबतीत म्हणलं रस्ते मोठे पाहिजेत, जेणेकरून आपल्या परिसरात वाचनालय, रस्ते, पाणी कुठे थांबणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि शाळेत मुलांच्यासाठी शिक्षणासाठी एक चांगली धोरण आणि एक चांगली मदत सर्वांकडनं, आपल्या राजकीय लोकांकडनं, श्रीमंत जी लोक आहेत, परिसरात मोठे मोठे व्यापारी आहेत, बिल्डर आहेत, अशी गरजू विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं नवीन त्यांचे उपक्रम राबवून त्यांना शिक्षणात मदत होईल असे उमेदवार आपल्या परिसरात पाहिजेत. सर, आपण जर बघितलं कोरोना काळात असेल किंवा अनेक वर्षापासून जे उमेदवार आपल्याला चेहरे दिसत नव्हते ते जात इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात आहे. तुमचं मत काय? कसा लोकप्रतिनिधी हवा आहे? कसा उमेदवार हवा आहे? कसं होते, कोरोनाच्या काळामध्ये जनरली लोकांची सेवा करत असताना काही प्रॉब्लेम लोकांचे सॉल्व करत असताना काही लोक 2-3 महिने दिसलेत. पण जसे इलेक्शन लांबलेत तसे काही काही ठिकाणी बदलापुरात लोकप्रतिनिधी सेटर हे बंद झालेले होते. व्यवस्थित आहे. आणि होतं काय माहिती आहे का, एक निवडणूक प्रक्रियेमध्ये काय असतं की महिलाचा वाढ पडला तर बायको उभी राहते, पुरुषाचा वाढ पडला की नवरा उभा राहतो. जनरली हीच प्रक्रिया चालू आहे. होतं काय माहिती आहे का की सरकारच्या ज्या काही म्हणजे सरकारच्या काही योजना असतात त्या पालिकेमध्ये जाऊन ती एज्युकेशनल घेतलेली महिला असेल, सुशिक्षित असेल, ती मांडू शकते. एखादी घरातली महिला तुम्ही डायरेक्ट सभागृहामध्ये बसवत असाल तर ती लोकांची समस्या तिथं काही प्रॉपरपणे मांडू शकत नाही. कारण की तिला सभागृहाचं कामकाज
नगरपालिकेत असू द्या महानगरपालिकेत असू द्या समजण्यासाठी त्याला 2 ते 3 वर्ष लागतात. तुमचं म्हणणं असं आहे की उमेदवार असा हवा आहे की ज्या गोष्टी त्याला माहिती हवे, एक परिवारसारखं कुटुंबसारखा त्यांनी नागरिकांच्या समोर जाऊन नागरिकांचे प्रश्न किंवा समस्या सोडवणारा उमेदवार हवा आहे का? नक्की. पण कसं आहे, तुम्ही आता बोलले परिवाराचं, म्हणजे एका परिवारामध्येच सगळं काही नाही आलं पाहिजे. कारण की त्या कॅन्डिडेट व्यतिरिक्तही शहरामध्ये होतकरू चांगले राजकारणाची आवड असणारे तरुण आहेत. आताच कॅप्टन आशिष दामले बोलले की पवार साहेबांचं जसं विजन आहे की नवीन तरुणांना संधी देण्यात यावी, त्याच प्रकारे सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना विनंती करतो की तरुणांना नवीन महिलांना तुम्ही संधी देण्यात यावी. नक्कीच. जर ऋषी सर आपण बघितलं की नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली पाहिजे, कारण की जे नागरिकांच्या समोर जाऊन त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवणारे लोकप्रतिनिधी आता ह्या आगामी निवडणुकीमध्ये हवेत, अशी आता प्रत्येकजण मागणी करत आहे. ऋषी, नक्कीच या सगळ्या अनुषंगानं मागणी होणं हे गरजेचं आहे. किंबहुना राजकीय पक्षांना त्याची जाण असणं हे त्यापेक्षा जास्त गरजेचं होतं. पण दिवस बदलत आहेत, गोष्टी बदलत आहेत, पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची सगळ्यात जास्त गरज या समाजाला आहे. औरंगाबादला जाऊया, सचिन बडे आपल्यासोबत जोडले जात आहेत. सचिन, काय सांगाल, काय मागणी आहे इथल्या औरंगाबादवासियांची? ऋषी सर, आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळा निवडणुका येतात, उमेदवार उभा राहतात आणि जेव्हा निवडून येतात त्यानंतर ते सर्वसामान्यांचं तोंडही पाहत नाहीत. असे बहुतांश उमेदवार आहेत जे निवडणुकीच्या वेळेला सर्वसामान्य मतदार राजांच्या पाया पडतात, मात्र जेव्हा ते निवडून येतात तेव्हा त्यांना 4 व्हीलरच्या खाली उतरून सर्वसामान्यांच्या ज्या काय प्रश्नांची प्रश्नावली आहे ती ऐकून घ्यायला सुद्धा वेळ नसतो. एवढंच काय तर जे उमेदवारांना निवडून दिलं जातं ते उमेदवार ते सर्वसामान्यांच्या नंतर होतच नाहीत. मग ह्या उमेदवारांचं करायचं का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो. आपल्यासोबत सर्वसामान्य औरंगाबादकर आहेत, आपण त्यांनाच विचारूयात, उमेदवार निवडून देताना किंवा उमेदवारी देत असताना उमेदवार कसा असावा आणि काय अपेक्षित आहे त्यांना, काय सांगाल दादा? तुम्ही दरवेळेस पाहता जेव्हा निवडणूक येतात तेव्हा तुमच्याकडे मतं मागण्यासाठी प्रत्येक जण येतो, हातपाय जोडतो, मात्र जेव्हा निवडून येतो तेव्हा तो उमेदवार तुमचा नसतो, म्हणजे तुमचे प्रश्न तो सोडवत नाही. उमेदवार कसा असावा, काय वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री काय करायला हवं? खरं तर मला असं वाटतं की आज जर आपण भारतात बघितलं तर राजकीय स्वार्थासाठी धर्मांध आणि जातीयतेच्या तेढ निर्माण करण्याचं देशभर काम चालू आहे. जर अशा वातावरणात जर बघितलं तर उमेदवार कसा असला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं जो उमेदवार सामाजिक समतेचा, सामाजिक एकोप्याचा, म्हणजे धार्मिक एकोप्याचा संदेश देणारा या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तो उमेदवार त्याच्या पॉलिसी मेकिंग मधून, निर्णय प्रक्रियेमधून सामाजिक संदेश देणारा तो असला पाहिजे. तो द्वेषाची आणि तिरस्काराची पेरणी करणारा नसला पाहिजे, तर तो प्रेमाची पेरणी करणारा असला पाहिजे. आणि असे जेव्हा उमेदवार देतील तेव्हाच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं राज्य या ठिकाणी आल्याशिवाय राहणार. म्हणजे स्वतःच्या तिजोऱ्या बांधणारे उमेदवार नको, तर सर्वसामान्यांची सेवा करणारे उमेदवार हवेत. तुम्ही काय सांगाल? राजकारण पाहिलं, आतापर्यंतचे उमेदवार पाहिले, जे उमेदवार पायात घालायला चप्पल नव्हती, आज ते मोठमोठ्या प्रॉपर्टीचे हकदार बनलेत, मात्र ज्या जनतेनं मतदान दिलं त्यांना पाणी पण मिळत नाहीये. एकंदरीत जर आपण विचार केला तर देशाचं वातावरण हे गढूळ पाण्यासारखं झालेलं आहे. आणि इथं असं झालेलं आहे की ज्याची सत्ता आहे त्याचाच मुलगा, त्याचाच भाऊ, त्याचाच पुतण्या हा सत्तेत असतो. कदाचित मला असं वाटतं की राजकारण करताना प्रत्येकाने आपल्या सामाजिक घटकाशी सामाजिक बांधिलकीचं भान ठेवलं पाहिजे. आपण ज्या शाखेतून, ज्या वार्डातून, ज्या आमदार किंवा विधानसभा क्षेत्रातून निवडून आलोय तर या ग्रामीण जनतेशी जुळण्याचं काम सुद्धा झालं पाहिजे. तरच हा एकंदरीत विकास साधला जाईल. तरच हे उज्ज्वल भविष्य विद्यार्थ्यांचं असो, युवकांचं असो किंवा विद्यार्थिनींचं असो, युवतींचं असो, हे उज्ज्वल भविष्य एकंदरीत वाढल्या जाईल, मला असं वाटतं साधारणतः. तुम्ही पाहताय की बहुतांश उमेदवार हे गुन्हेगार असतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असतात, त्यांचं चारित्र्य सुद्धा हे चांगलं नसतं, परंतु तरी सुद्धा त्यांना उमेदवारी दिली जाते. मात्र जो सर्वसामान्य मेहनत करणारा कार्यकर्ता आहे त्याला डावललं जातं आणि घराणेशाही एक पाहायला मिळते. काय वाटतं, गुन्हेगारीतले उमेदवार तुम्हाला चालतील का? नाही, बरोबर ना, तुम्ही बोलले त्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये काय झालंय, ज्याचा मुलगा ज्याचा बाप खासदार आहे त्यालाच आमदारकीची उमेदवारी भेटते, त्याला त्या गोष्टीचं काहीच नॉलेज नसतात. आता बाप खासदार असल्यामुळे त्याला कधी जमिनीवर उतरायचं काम नाही, त्याला कधी शेतीत जायचं काम पडत नाही आणि त्यालाच उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून त्याला तुम्ही कृषी मंत्री बनतात. एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आतापर्यंत कधी कृषी मंत्री बनवलं नाही. एखाद्या एसटी कामगाराच्या याला तुम्ही आतापर्यंत कोणत्या क्षेत्रात घातलं नाही. आणि ज्या माणसाला याचं नॉलेजच नाही त्या माणसाला जर तुम्ही त्या क्षेत्रात टाकत असाल तर तो सर्वसामान्याचा चुराडा करणार आहे. त्याला सामान्य प्रश्नाचा कसल्याच प्रकारचा त्याला कोणत्याच गोष्टीची ज्ञात राहणार नाही. आपण आता बघता इथं महानगरपालिकेची निवडणूक लागताय, इथं त्याचं पहिलं बघितलं जात त्याचा बाप पहिला नगरसेवक होता का, त्याचे आजी वडील कोणी होते का, ग्रामीण भागात जिल्हा परिषदची निवडणूक लागताय त्यामध्ये ज्याचे वडील पहिल्या उच्च दर्जावर असतात त्यालाच तिकीट देत आहे. सर्वसामान्य मुलांनी किती काम केलं तरी त्याला आतापर्यंत कोणती उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आपण एकच विचार केला पाहिजे की सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं हे विधानसभेत असेल कोणत्याही क्षेत्रात आतापर्यंत आपण त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणून
शेतकऱ्याचा याच्यात सर्वात मोठा विकास होईल हाच माझा म्हणणं आहे. शेतकऱ्याचा मुलगा हा कृषी मंत्री असायला हवा, परिवहन मंत्री हा एसटी कामगाराचा मुलगा असायला हवा आणि जो रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा आहे तो रेल्वे मंत्री असायला हवा. मात्र ज्याने कधी रेल्वेने प्रवास केला नाही, ज्याने कधी शेतात काम केलं नाही, ज्याला शेतच माहित नाहीये, असे नेते त्या पदांवर जातात. तुम्हाला काय वाटतं, हे चुकीचं आहे का? उमेदवार कसा असायला हवा? सगळ्यात महत्वाचा उमेदवार कसा असावा या प्रश्नाशी मी उत्तर देतो. कारण तो चारित्र्य संपन्न असावा, व्यसनाधीन नसावा आणि उच्च शिक्षित असावा. या त्रिसूत्राशी नक्कीच एकूणच सचिन आपण पाहतोय की चारित्र्य संपन्न नावाची गोष्ट ही अनेक अर्थानं राजकीय हे सुदृढ आणि खऱ्या अर्थानं समृद्ध करणारे आहे. या अकोल्याला अमोल नांदुरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जाते. अमोल, काय अपेक्षा आहेत लोकांच्या लोकप्रतिनिधींकडनं? ही निवडणूक आता जवळ आलेली आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहे, त्यांनाच विचारूया. दादा मला सांगा, नगरसेवक कसा असायला? खऱ्या अर्थानं अकोला शहर हे जे आहे पश्चिम विदर्भाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपास आलेलं शहर होतं. पुणे एकेकाळी अत्यंत संपन्न औद्योगिक वारसा आणि त्याचप्रमाणे शहराची जळणघळण असणारं हे शहर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं. कारंज्यांचं शहर, बगीच्यांचं शहर आणि अत्यंत नियोजनरित्या या शहराचे शिल्पकार विनयकुमार पाराशरजी यांनी या शहराला अत्यंत दैदिप्यमान उंच नेऊन ठेवलं होतं. पण आज मितीस अकोल्याचं जर नाव काढलं असेल तर इथे कोणीही अधिकारी यायला तयार नाही, कोणीही इथे काम करायला तयार नाही. ह्याचं एकमेव कारण म्हणजे इथले लोकप्रतिनिधी आहेत. ह्या लोकप्रतिनिधींनी ह्या शहराची जी गरिमा आहे ती सभागृहात अत्यंत हिंद दर्जाची करून ठेवलेली आहे. कुठल्याही गोष्टीवर फक्त भांडणं करायचे आणि या शहराच्या विषयीचा एक चुकीचा संदेश महाराष्ट्रभर देण्याचं काम ह्या नगरसेवकांनी केलेलं आहे. त्यांना ह्या प्रभागाची, त्यांच्या भागाची कुठलीही माहितीच नाही. त्यांना नव्हे तर प्रशासन आणि जनता ह्यातली दुवा असण्याचं किंवा त्या दोघांच्या मधील संवाद साधण्याचं काम हे लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना करायचं असते. आणि तिथेच अकोल्यात चूक झाली. इथे जे नगरसेवक जनतेने निवडले गेले किंवा ज्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम पक्षांनी केलं ते त्या खऱ्या अर्थानं लायकीचेच नव्हते. त्यांनी त्या गोष्टीला न्याय देण्याचं निश्चित कमी पडले. म्हणून अत्यंत प्रतिभावान असणारं शहर आज मितीस याचं नाव महाराष्ट्रात खराब होते आहे. हे याची जनता म्हणून आम्हाला खंत आहे. तर येणाऱ्या होऊ घातलेल्या पुढच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीत जनतेने थोडासा पाठीमागचा विचार करून खऱ्या अर्थानं ज्यांना आपल्या विभागाची, आपल्या याची जाण आहे आणि जे खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतात आणि काम करू शकतात अशाच लोकांना प्रतिनिधित्व द्यावं अशी जनतेची मागणी आहे. माझ्यासोबत आणखी काही अकोल्यातील नागरिक आहे. शरद भाऊ कोकाटे माझ्यासोबत आहे. दादा मला सांगा, का जनप्रतिनिधी कसा असायला हवा? कारण का अकोला महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे भांडणं करण्यात. प्रत्येक सभामध्ये खूप गदारोळ होते. काय तुम्हाला यावर्षी काय अपेक्षा आहे? ह्या अपेक्षा आम्ही दरवर्षीच करत आलेलो आहोत. नगरसेवकांकडून सगळ्या नागरिकांच्या अपेक्षा असणारच आहे. परंतु परंपरागत ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे, नगरसेवकांकडे ज्या समस्या आम्ही त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडतो किंवा रस्त्यांचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न मांडतो, ह्या ऑलरेडी पेड सर्व्हिस आहेत. महानगरपालिकेसाठी आम्ही याचा टॅक्स भरतो आहे. त्याच्यामुळे ते आमच्यावर काही कुठले उपकार नाही करत आहे की ते आम्हाला पण या व्यतिरिक्त अजून काय समस्या आहेत वार्डाच्या, किंवा पर्यावरणासाठी काय करू शकतो, वृद्धांसाठी काय करू शकतो, सुरक्षेच्या दृष्टीने काय करू शकतो, अशा कुठल्याच प्रकारचा अभ्यासू नगरसेवक अकोल्यात अजून भेटलेला नाही आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की काही ठराविक प्रभागांमध्ये चांगलं काम केलं गेलेलं आहे, त्यांचं नक्कीच कौतुक केलं गेलं पाहिजे. परंतु बहुतांशी जे आता शहराचं बकास जी अवस्था झालेली आहे याच्यासाठी चांगले क्रिएटिव्ह किंवा चांगले अभ्यासू नगरसेवक असणं खूप जरुरी आहे. नक्कीच अमोल, एकूणच जर हा सगळा नजारा पाहिला तर असलेल्यांच्या बद्दलचं प्रश्नचिन्ह आणि नव्या विचाराची रुजवाई हीच खऱ्या अर्थानं आदर्श लोकप्रतिनिधी येतील. आणि अर्थातच सर्वच पक्षप्रमुखांनी त्या संदर्भात आता निवड करण्याची वेळ आली आहे, एवढं मात्र नक्की. आजच्या या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.